नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत फोडणीची आंबट डाळ। त्यासाठी कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल गरम झाल्यावर मोहरी ॲड केली आहे। मोहरी चांगली तडतडल्यावर त्यामध्ये आपल्याला जिरे ॲड करायचे। जिरे चांगले फुलल्यावरती त्यामध्ये आपल्याला हिंग ॲड करायचं आहे, चिमूटभर। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण ॲड करायचा आहे। लसूण लाल होईपर्यंत आपल्याला त्या तेलात त्या फोडणीत परतवून घ्यायचं आहे। लसणीची चांगली अशी फोडणी बसली पाहिजे। लसणीचा पूर्ण वास टेस्ट त्या तेलात फोडणीत उतरली पाहिजे। लसूण लाल झालेला आहे। आता आपण त्यामध्ये कढीपत्ता ॲड करू। मग त्यामध्ये आपण कोकम ॲड करू। फोडणीलाच कोकम घातल्याने काय होतं तर कोकम शिजतात सुद्धा आणि आंबटपणा हा त्या तेलात उतरतो। मग आपण 1 चमचा मालवणी मसाला ॲड केलाय। चवीप्रमाणे मीठ। हे सगळे सुखे जे इन्ग्रेडियंट्स आहेत हे सगळे तेलातच आपल्याला ॲड करायचं आहे। अर्धा चमचा हळद। त्याने काय होतं तर हे सगळं व्यवस्थित शिजतं, मसाले सुद्धा त्या तेलामध्ये। थोडंसं मी ते गूळही ॲड केलं आहे, कारण आंबट तिखट गोड अशी ही आपली आमटी आहे। सो हे सगळं व्यवस्थित तेलात मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मग आपण ही जी इथे मूग डाळ आहे, जी कुकरमधून आपण शिजवून घेतलेली आहे, ती ॲड केली आहे। काय घमघमाट सुटला होता त्या फोडणीचा, आंबट तिखट। मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे डाळ त्या फोडणीमध्ये, जेणेकरून कुठेही गुठल्या राहू नये, कारण ही मूग डाळ आहे। मूग डाळ लवकर घट्ट होते। थोडंसं पाणी ॲड केलं आहे। त्या भांड्याला जे मूग डाळ चिकटलेली होती ती व्यवस्थित त्यामध्ये पाणी ॲड करून त्या डाळीत आपण ओतलेलं आहे। आता मस्त मिक्स करून घेऊया आणि उकळी येईपर्यंत वाट बघू आपण। मस्त वरती असं मसाल्याचा तरंगी आलाय त्यामध्ये। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आणि आता आपण कोथिंबीर ॲड करू त्यामध्ये। अशा प्रकारे आपली आंबट डाळ फोडणीची तयार आहे। नक्की करून पहा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, कमेंट्स आणि शेअर करा। पुढच्या व्हिडिओत नक्की भेटू। धन्यवाद।